या 5 भाज्या जर पुन्हा गरम करून खाल्ल्या तर होऊ शकतात कॅन्सर आणि हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार। आपण नेहमी सकाळची भाजी संध्याकाळी गरम करून खातो किंवा संध्याकाळची दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खातो। पण सावधान, तुम्हीही बळी पडू शकतात या गंभीर आजारांना पुन्हा पुन्हा गरम करून गोष्टी खाल्ल्यामुळे। एखादी भाजी एकदा शिजवली तर ती ताजीच्या ताजी त्या ठिकाणी खायला पाहिजे, पण बऱ्याच वेळा ती शिल्लक राहते आणि मग दुसऱ्या वेळेस आपण ती पुन्हा पुन्हा गरम करून खातो। याचा इतका भयानक परिणाम त्या गोष्टींवर होतो, त्या भाजींवर होतो की काही गोष्टींमुळे अगदी काही तासाच्या आत मृत्यू देखील येऊ शकतो। इतकं पॉइझन त्याच्यामध्ये तयार होत आहे। ही आम्ही नाही तर जगात भरपूर ठिकाणी याच्यावर शास्त्रीय अभ्यास देखील झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातल्या 2 गोष्टी तर अशा आहे की त्या प्रत्येकाच्या घरात अगदी एक वेळा काय 5-5 10-10 वेळा पुन्हा पुन्हा गरम देखील केल्या जातात आणि कदाचित त्यामुळेच आज कॅन्सर, हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार प्रत्येकाच्या घरात दिसायला लागलेले आहेत। चला तर जाणून घेऊयात कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या पुन्हा पुन्हा जर गरम करून खाल्ल्या तर आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, मोठा धोका होऊ शकतो। याबरोबरच कॅन्सर आणि हार्ट अटॅक सारख्या आजारांना आमंत्रण देखील मिळू शकतं। आरोग्याविषयी अगदी संवेदनशील माहिती देणारा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तर पूर्ण पाहाच, पण तुमच्या कॉन्टॅक्टमधल्या तसेच नातेवाईक मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर देखील करा, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी देखील होऊ शकेल, त्यामुळे त्यांचं आरोग्य देखील धोक्यात येण्यापासून वाचू शकेल। चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ। आपल्या घरांमध्ये बऱ्याच वेळा एखादी भाजी केली जाते, ती गरम आपण भाजी करत असताना ती शिजवली जाते, उष्णतेचा संपर्क तिच्यामध्ये येत असतो, मग ती भाजी होते, मग आपण ती खात असतो। पण बऱ्याच वेळा ती शिल्लक राहते किंवा काही वेळेस जास्त प्रमाणात होते, किंवा बऱ्याच वेळा आपल्याकडे अशी पद्धत असते की सकाळी एकदा स्वयंपाक केला की संध्याकाळी तोच वापरायचा आहे। मग सकाळची भाजी संध्याकाळी खाताना किंवा संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खाताना आपण तिला गरम करतो। आणि बऱ्याच वेळा काही भाज्या किंवा काही पदार्थ आपण एकदा गरम नाही, एकदा दोनदा नाही तर अगदी 5-5 10-10 वेळा देखील गरम करून खात असतो। आता आपल्याला वाटतं उष्णता दिली, एकदा ते उकळलं, तळलं किंवा त्याला उष्णता दिली तर त्याच्यामधले सर्व जंतू मरून जातात आणि ते खाण्यासाठी अगदी सुरक्षित असतं, पण तसं काहीच नाही। जंतू मरतात, पण त्या पदार्थामध्ये असणारे जे काही केमिकल आहेत तर त्यांच्या रासायनिक स्ट्रक्चरमध्ये इतका काय बदल होऊन जातो की त्यामुळे जी आरोग्यासाठी चांगली असणारी भाजी, जी एकदा तापवल्यानंतर, एकदा शिजवल्यानंतर जी आपल्या शरीराला अगदी 100 चांगले गुण देते, पण ही जर परत गरम केली तर तुमचं आयुष्य देखील संपू शकते। तर अशाच 5 गोष्टींची आम्ही लिस्ट आणलेली आहेत की ज्या एकदाच गरम करायच्या आहेत, ज्या एकदाच ताज्याच्या ताज्या खाऊन घ्यायच्या आहेत, ज्या जर परत गरम करण्याची चूक तुम्ही जर केली तर तुमच्या आयुष्याचे कदाचित मोठा धोका याच्यामध्ये होऊ शकतो। यामध्ये 5 गोष्टी आहेत। तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्ट ही ताजीच गरमागरम खाल्ली पाहिजे, परत गरम करून खाणं चुकीचं आहे। पण त्यातल्या त्यात या 5 अशा गोष्टी आम्ही शोधून काढलेल्या आहेत की ज्याचा शरीरावर सगळ्यात जास्त दुष्परिणाम होतो। आणि याच्यामधली 5 नंबरची जी गोष्ट आहे तर ती तुमच्या काय आमच्या देखील घरामध्ये ही भरपूर वेळा वेळोवेळी तापवली जाते, वेळोवेळी गरम केली जाते आणि तिच्यामुळे अगदी मोठं नुकसान होत असतं। तर पहिली गोष्ट आहे जी गरम करून पुन्हा गरम नाही केली पाहिजे, एकदाच गरम करून तात्काळ ती ग्रहण केली पाहिजे, ती म्हणजे चहा। आता चहा बऱ्याच वेळा आपण काय करतो, चहा शिल्लक राहिला तर तो पुन्हा एकदा गरम करतो, किंवा काही लोकांना परत एकदा गरम करून झालेला चहा अगदी 1-1 2-2 वेळा उकळायची सवय त्या ठिकाणी असते। आता मुळातच चहा पावडरमध्ये किंवा चहाच्या पानांमध्ये जे असणारे रासायनिक चांगले गुणधर्म आहेत ते एकदा तापवल्यानंतरच बऱ्याच वेळा त्या ठिकाणी निघून जात असतात। काही अगदी महत्त्वपूर्ण जे काही विटॅमिन्स असतील तर ते त्या ठिकाणी निघून जातात, पण आपण त्याला पुन्हा एकदा जर तापवलं, म्हणजे 2-3 वेळा जर तापवलं तर त्याच्यामधले सर्व महत्त्वपूर्ण गुण पूर्णतः निघून जातात, ज्यामध्ये विटॅमिन्स हे महत्त्वपूर्ण असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचा तोटा असा होतो की पुन्हा पुन्हा उकळल्याने त्याच्यामधल्या कॅफीनची मात्रा वाढून जाते, त्याच्यामधलं जे काही आम्ल आहे किंवा ॲसिड आहे ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढून जातं। यामुळे तुम्हाला झोप न लागणे, मानसिक तणाव येणे, चिडचिडपणा येणे असे देखील प्रॉब्लेम तिथून पुढे सुरू होतात। आणि याच्यामध्ये जे ॲसिड वाढतं त्या ॲसिडमुळे पोटाचे विकार देखील चालू व्हायला सुरुवात होत असते। आता दुसरी अशी गोष्ट आहे जी 80% घरांमध्ये अगदी दररोज खाल्ली जाते आणि ती जर गरम केली, म्हणजे अगदी साधारण गोष्ट आहे, तुम्ही विचार देखील करू शकत नाही की या गोष्टीने एवढं म्हणजे हिने फूड पॉयझनिंग होऊ शकतं। ती अशी गोष्ट जी जर गरम केली तर ती आहे बटाटा। आता बटाट्याची भाजी आपण खातो, बटाट्यापासून तयार केलेला वडापाव आपण खातो, बटाट्यापासून जे काही फास्ट फूड चाललेले तेही पदार्थ आपण खातो।
आता होतं काय, हा सगळ्यात धोकेदायक पदार्थ आहे. बटाटा असलेली गोष्ट जर पुन्हा गरम केली तर ते दुसरं तिसरं विषच होऊन जातं. आता होतं काय की याच्यामध्ये एक तर स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ असते. मग हे पुन्हा पुन्हा जर गरम केलं तर या स्टार्चचं जे काय एक रूपांतर होतं क्लोस्ट्रिडियम आणि बोटुलिनम हे जे काय रसायन आहेत याच्यामध्ये तयार होतात. हे एक प्रकारची जालिम विष आहेत, ज्यामुळे तुम्हाला पोटाचे विकार, चक्कर येणं, मळमळणं असे त्या ठिकाणी होऊ शकतात. फूड पॉयझनिंग देखील होऊ शकते. आणि सगळ्यात गंभीर प्रकार जर बटाट्यामध्ये, म्हणजे बटाटा उकडलेला आहे त्यामध्ये तूप, चीज, बटर वगैरे या गोष्टी जर मिक्स केलेल्या असतील आणि त्या परिस्थितीत तो जर शिजवला, म्हणजे पुन्हा पुन्हा जर गरम केला गेला तर ते सगळ्यात मोठं पॉयझन होऊ शकतं. त्यामुळे इथे फार काळजी घ्यायची आहे की फास्ट फूड पदार्थासाठी आपण उकडलेल्या बटाट्यात चीज, पनीर किंवा इतर ज्या गोष्टी ॲड करतो आणि तेच जे काय सारण आहे ते तसंच ठेवतो आणि ते जर आपण पुन्हा गरम करून जर खाण्याचा प्रयत्न जर केला तर ते मोठं पॉयझन होऊ शकतं. आता तिसरी गोष्ट आहे ती सुद्धा 70-80% वेळा आपण गरम करतो, पण त्यानंतर चौथी आणि पाचवी गोष्ट अशी आहे की जी प्रत्येक घरामध्ये 10-15 वेळा गरम केली जाते. पण त्याआधी जाणून घेऊया तिसरी गोष्ट, ती म्हणजे अंडे. आता अंडे जे काय आहे हा अगदी नाश्त्यापासून मुख्य जेवणात खाणं जाणारा पदार्थ आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की अंड्यामध्ये साल्मोनेला नावाचा एक बॅक्टेरिया किंवा एक जीवाणू असतो. मग हा जीवाणू ज्यावेळेस अंडं एकदा उकडलं किंवा शिजवलं किंवा काही त्याच्यावर प्रक्रिया केली जाते तर त्यावेळेस त्याची संख्या कमी होते. पण हेच अंडं आधी उकडवलेलं आहे किंवा आधी त्याचं काहीतरी बनवलेलं आहे आणि ते पुन्हा जेव्हा गरम केलं जातं तर हा साल्मोनेला जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढतो आणि पोटामध्ये भयंकर विकार आणि आजार तयार करायला सुरुवात करतो, ज्याने तुम्हाला उलटी, जुलाब, मळमळणे, चक्कर येणं अशी लक्षणे देखील तात्काळ दिसायला सुरुवात होऊ शकतात. आता तू म्हणाल अंडे काय आम्ही परत गरम करून खात नाही, पण पाचवी गोष्ट अशी आहे की ती प्रत्येकाच्या घरात 10 वेळा गरम केली जाते. पण त्याआधी पाहूया चौथी गोष्ट, ती म्हणजे पालक किंवा कुठल्याही पालेभाज्या. म्हणजे त्यातल्या त्यात पालक ही अशी भाजी आहे की ज्यात लोह असतं. याबरोबर याच्यात नायट्रेट्सचं देखील प्रमाण असतं. काय होतं, ही भाजी परत परत जर गरम केली तर या लोहाचं ऑक्सिडायझेशन त्या ठिकाणी होत असतं आणि ज्यामुळे पचनासंबंधी प्रचंड आजाराला सामोरं जावं लागत असतं. त्यामुळे कुठलीही पालेभाजी असेल तर ती एकदाच गरम करून त्या ठिकाणी खाल्ली पाहिजे. दुसऱ्या वेळेस जर ती खायची असेल तर ती गरम न करता खाल्ली पाहिजे. आता पाचवा आणि सगळ्यात भयानक पदार्थ जो प्रत्येकाच्या घरात 10-15 वेळा गरम केला जातो आणि ज्याच्यामुळे मला तरी वाटतं भरपूर आजार वाढलेले आहेत, तो म्हणजे खाद्यतेल. आता भजी तळायचे असल्यास खाद्यतेल, वडे तळायचे असल्यास खाद्यतेल, कुठलेही वेफर्स जे काय आहे तळायचं असेल तर, चिवडा तळायचा असेल तर खाद्यतेल. पण हे खाद्यतेल तुम्ही एक अगदी व्यवस्थित जर लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर एकदा भजी तळलेलं जे काय खाद्यतेल आहे ते काय आपण फेकून देत नाही. ते एकतर आपण भाजीला तरी वापरतो, वापरताना ते पुन्हा गरम होतं. अगदी एकदा भजे तळलेलं तेल अगदी 10-15 वेळा देखील भजे तळायला वापरलं जातं आणि हेच तेल जेव्हा पुन्हा पुन्हा गरम होतं तर ते अगदी त्याच्यामध्ये प्रचंड रासायनिक बदल व्हायला सुरुवात होतात, ज्यामुळे तुमच्या शरीरात हाय कोलेस्टेरॉल, कॅन्सर, हृदयामध्ये ब्लॉकेज होणे असे आजार सुरू होतात. कारण की जे चांगलं फॅट आहे तर त्याचं रूपांतर हे वाईट फॅटमध्ये व्हायला सुरुवात होते. या व्यतिरिक्त 6वी आणि 7वी अशी गोष्ट आहे की 6वी गोष्ट म्हणजे मशरूम. आता मशरूम काय जास्त घरात खाल्लं जात नाही. मशरूमसुद्धा अगदी 2-3 वेळा जर गरम केलं तर त्याच्यामधल्या प्रोटीनची मात्रा कमी होऊन जाते आणि त्याच्यामधला जो काय दर आहे निकृष्टता त्याची होऊन जाते. पण 7वा पदार्थ आहे तांदूळ, जो म्हणजे हा तांदूळ जो आहे बऱ्याच वेळा आपण गरम करतो किंवा गरम करून वेगळ्या पद्धतीनं खाण्याचा प्रयत्न करतो. तर हा जर गरम केला तर त्याच्यामध्ये देखील एक विशिष्ट बॅक्टेरिया असतो आणि हा बॅक्टेरिया देखील प्रचंड वेगाने त्या ठिकाणी वाढतो पुन्हा गरम केल्यानंतर आणि त्यामुळे शिळा भात कधीही खाऊ नये असा सल्ला दिला जातो. त्यामुळेच आता हे जर अशी गोष्ट तुम्हाला पुन्हा जर खायचे असतील, शिळले उरलेले जर पदार्थ खायचे असतील तर ते पुन्हा गरम न करता आहे त्या स्थितीमध्ये खाल्ले गेलेले कधीही फायदेशीर असू शकतात. ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.